किंग परत दादा टिंगरे ऑन स्ट्राइक. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस तोफा होता असं मी म्हणेल. मेजबानी होती पहिल्या चेंडूवरती. हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न राहतोय. बॅट वरती चेंडू आला नाहीये. डॉट बॉल येतोय. आज जर पाहिले मित्रांनो खरं तर महत्वपूर्ण सामना. कोण जिंकणार हा सामना जाणार सेमीफायनल नंबर 2 मध्ये. कोणती टीम पराभूत होणार, चौथ्या क्रमांकाचा मान मिळवणार, त्यासाठी हा सामना. या वेळेला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये गडबड. मला वाटतं हिट विकेट होताना पाहायला मिळत आहेत. चूक होते एका बाजूला भरत दादा टिंगरे यांच्याकडनं. विकेट आली. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. मित्रांनो मोठी विकेट येते. परत दादा टिंगरे परत न्यू बॅटल. दानोरीचा युवा स्टार खेळेल आता मैदानात मध्ये. नाव आहे शुभम गीते. तुम्हाला मैदानात मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. लेदर क्रिकेट देखील चांगला खेळतो. आज पाहिजे टेनिस बॉल मध्ये त्याच्या नावाचा डंका असणार का. अमोल पवार पहिल्या षटकामध्ये अप्रतिम चेंडू टाकतायत असं मी म्हणेल. सब मॅच कडे गोलंदाज तयार. अमोल पवार PSI महाराष्ट्र पोलीस. काय अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत आहे. शुभम ऑन स्ट्राइक. यावेळेला आल्या आल्या कव्हरला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. टेकन व्हेरी गुड कॅच. टिपला झेल. शुभम गीते देखील इथं बाद. देखील कारण की हा फटका गरजेचा नव्हता असं मी म्हणेल टीमला. कारण की एक विकेट आली होती याआधी देखील. संघासाठी अजून एकही धाव मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती लागली नाहीये. 2 विकेट टीमनं गमावल्यात. तर नवीन बॅटल कॅप्टन गोल विशाल टिंगरेला तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. एक शांत आणि संयमी खेळाडू आहे. परंतु ज्यावेळेला बॅटवरती चेंडू घेतो ना त्यावेळेला क्लास फटके त्या खेळाडूकडे देखील आहेत. कॅप्टनची फलंदाजी आज टीमला मोक्याची असेल का या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती हे देखील पाहावं लागेल. अमोल पवार पहिल्या षटकात तुम्ही पाहताय 2 विकेट आल्यात. एक हिट विकेट तर एक आपण पाहतोय चांगला झेल होताना पाहायला मिळतोय. लोहगाव एक्सप्रेस पुन्हा एकदा तयार असतील या स्पर्धेच्या निमित्तानं. युवा उद्योजक अक्षय दादा दळवी यांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन. मनपूर्वक स्वागत. पहिलं षटक चालू असताना अजून एकही धावफलकावरती नाहीये. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून धाव पाहायला मिळत नाहीये. अमोल पवार यांची गोलंदाजी पहा. महाराष्ट्र पोलीस आहेत, देशाचे जवान आहेत. आज गोलंदाजी काय टप्प्यावरती पाहायला मिळते. पंचांना उजव्या हाताने पार करून अँगल बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि इथं आपण पाहतोय फलंदाजांना चेंडू समजू शकले नाहीयेत. यावेळेला इथं देखील फटका बसला. चेंडू हवेत. झेल टिपला. पुन्हा विकेट आली. फलंदाज बॅक टू द पवेलियन. कॅप्टन विशाल बाद. गमावल्यात बा मित्रांनो. संघ अडचणीत आहे. संघाचा संसार मोडलाय. नव्याने परपंच कोणती जोडी उभारणार, कौशल टिंगरेला कोण साथ देणार हे देखील पाहावं लागेल. काय गोलंदाजी केली PSI अमोल पवार सरांची गोलंदाजी तुम्ही पाहताय. महाराष्ट्र पोलीस काय प्रतिम षटक.
3 विकेट गेल्या. जसं जर पाहिलं तर इथं 5 चेंडूमध्ये अजून एकही धाव आली नाहीये आणि तसं पाहिलं तर हा सामना देखील 5 षटकांचा झाला म्हणावा, कारण की संपूर्ण षटक डॉट बॉलचे येताना पाहायला मिळते आतापर्यंत. न्यू बॅटल तुम्ही पाहणार आहात अतुल क्षीरसागरला. तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. हे देखील लहानवरीचा यंग टॅलेंट खेळाडू आहे. आज त्याला उभं राहणं देखील महत्वाचं असेल. कौशल्य साथ देणं गरजेचे आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पहा कशी बदलली जाते. डिस्क करले काय लॉंग ऑन एक देखील तुम्हाला पाहायला मिळेल. असे 2 क्षेत्ररक्षक तुम्ही आता बाउंड्री लाईन वरती तैनात पाहणार आहात. मॅच कशी चालली आहे पहा. आज गोलंदाजांचं वर्चस्व दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळत आहे. अमोल तयार होतील. आल्या समोरच्या बाजूला फटका केले. स्ट्रेट टू द ग्राउंड. चेंडू क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑनला. हो गडबड. इथं दुसऱ्या धावेला देखील ट्राय. ही एक चूक संघाला 2 धावा पुन्हा देत आहेत. एका धावेसाठी महत्व तुम्ही पाहताय. 2 धावा कंप्लीट होतील. पहिलं षटक संपलं. फक्त मित्रांनो धावा दिल्या 2. अमोल पवार यांनी आपण पाहतोय काही गोलंदाजी केली. टाळ्या